लेख नसला म्हणून काय झालं? नातुंडा येतीलच ना मला. आज नाही, उद्या नाही, वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी येतीलच. आणि कसं आहे, आजकाल कसं आहे माहिती आहे का, लेकीच्या आणि लेकांची लेकरं लय जवळचे असतात. पण काही जणाला असं वाटतं की लेकीच्या जास्त जीव लावायचा, पण लेकीची परकीची असते. ते एक ना एक दिवस जात असते ते उडून. आणि तशा मला आहेत 2 पोरी. आता ही बानू तर काय उडून जायासारखी नाही. हिला मला आयुष्यभर तर सांभाळावं लागल. देव करो चांगलं हो. देवाने तर डोळं फिरवलं तर माझी पोरगी चलल, तुमच्या आशीर्वादाने चलल. पण त्यासाठी इलाजासाठी पैसा लागतो. एवढा माझ्याकडे पैसा नाही. बायचान तुमच्या आशीर्वादाने झालं तर मी बानूचा पण इलाज करन. एक ना एक दिवस बानू पण जाईल. आणि माझं स्वप्न आहे बानू स्वतःच्या पायावर उभा राहिली की तिला मी लग्नाचा काय विचार नाही करणार, पण पैलवान नक्कीच मी तिला करणार. तिनं स्वतःची संरक्षण केली पाहिजे. असं मी तिच्या लग्नाचा विचारच नाही करणार, बिलकुल नाही करणार. आता दीक्षा कसं, दीक्षा हॉस्टेलला आहे. एक ना एक दिवस आता दोन्ही पुरी मी नाही ठेवू शकत ना माझ्यापाशी. मग एकीचं का व्हायना करावंच लागल. नाही तर लोक नावं ठेवायला आहे तीच की बाई बघ दोन्ही लेकींची लग्नच करा नाही, जवळच ठेवली. असं व्हायचं. 9 वाजल्या तर लेक नसल्या म्हणून काय झालं? असं थोडीच आहे की लेक असल्यावरच पाणी पाजतंय मारतानी. असं काय नाही. लेकी सुद्धा पाळतात. आणि काय काय ठिकाणी तर लेकी सुद्धा पाणी धरतात. असं आहे. आता भेदभाव म्हणजे बराबरीला आता म्हणतात ना, खंड्याला खंडा लावून पुरी चालायला लागल्यात गाड्यांच्या. मग विचार करा, मग हेच गोष्टीने का महाग सरायचं? आणि कर्तव्य तर कोणचं लेख पार पाडतात? आता तुम्ही म्हणसाल काय, मी काय कोणाबद्दल बोलत नाही बरं का. मी एक सांगते. आता ही आमच्या शेजारची यमाताई, तुम्ही बघितली असेल किंवा नसेल माहीत नाही. दोघच करायची, किती आनंदाने करायची. कामाला जायची, वाकलेली होती लय. आणि निर्मळ धर्मळ पण करायची. आणि लेक 500 रुपये पाठवायचा. तर त्या 500 रुपयात पण भागवायची ती. आणि शेवट म्हातारा मेला. मेल्यावर त्या बाईचा आधारच तुटला सगळा. जी लेकानी नेली ती कुठं आहे बिचारी आणि कुठं नाही काय माहिती. एवढी थकली होती ती. म्हणून म्हणलं, संसाराचा 2 गाडा म्हातारापणी का असना, पण संसाराचा एक चाक ढळलं की दुसरं चाक चलतच नाही. म्हाताऱ्यांचं लय अवघड आहे. मेन मला म्हाताऱ्या माणसांची लय माया येते. का माहितीये का, आपल्याला पण तेच येणार आहे म्हातारपण. आपण त्यांची सेवा केली तर पुढं जाऊन मला पुण्य भेटेल ना थोडंसं का होईना. मग म्हणून जे माझं कर्तव्य आहे ते मी पार पाडणारच. जोपर्यंत जीव आहे माझा, जीवात जीव, तोपर्यंत. कुणी नावं ठेवू, कुणी काय बोलू. कसं आहे काय, मला जन्म दिला, माझं कर्तव्य त्यांना सांभाळायचं. मला त्यांनी जन्म दिला नसता आणि ही दुनिया दाखवली नसती तर मी कशाला यांचे कर्तव्य पार पाडलं असतं? बरोबर आहे का नाही? आता जन्म दिला म्हणल्यावर तेवढा तर अधिकार. आणि कसं आहे माहिती आहे का, बारक्यापणी आईबापाचं कष्ट हे लागतंच. म्हणजे मला झाले ते म्हणून मी सांगते. आता नाकातला गू मरेपर्यंत आईबापाचा उपकार फिटत नाहीत. मरेपर्यंत. आताची काय म्हणतात, ए बया कुठं कमवून ठेवलंय, कुठं काय करून ठेवलंय अशी म्हणते ती. पण नाही, ही जन्म आणि ही जन्मपुरण वारंवार येत नाही. एकदा ना मातीच्या आड माणूस गेलं की जिवंतपणी 2 घास चांगल्या का घातलं ना खायला तर आत्मा त्यांचा शांतता होतो. आणि मेल्यावर कुणी पण दगडाला हार आणतंय, कुठं काजू बदाम पिस्ता, कुठं काय नून वडापाऊन समोशन, कुठं काय नून बाय नून, कसलं पण भारी भारी पोळ्या आणि हिन करते ती, भजीन पापडन, कुठं काय नून बाय नून सगळं करते ती. ती दगड खाताय का? खाताय का? कुत्री मांजरं परत उंदरं कुणी पण खातंय. कावळ्याने शिवला की म्हणायचं हा आत्मा शांत झाला शिवला. असं काही नाही भावा बहिणींनो. हा कावळ्याचं काम आहे
कावळ्याचा मान आहे त्यावेळेसचा. म्हणजे आपण कसं आता एक गोष्ट करतो आणि म्हणजे घरामध्ये नाही का आयोबाईचं जेवण हे करतो, कुणाला जेवाय घालतो, ती कसं आपण म्हणतो की बाया आत्मा इजा शांत झाला, आयोबाईला जेवा आयोनून. परत आता घटात महाळ येतात तेव्हा कसं आपण दाखवतो, तसं हे कहावत आहे. म्हणजे कहावत म्हणजे परंपरा आलेली आहे ती. मी काय नावं ठेवत नाही किंवा काय नाही. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की आज मला त्या गोष्ट का आठवली की आमच्या इथली एक बाई खूप सिरियस आहे, खूप म्हणजे खूप सिरियस आहे. त्याच्याहून मला आठवलं. आणि कुणीही गावात इस्प्राईज झालंय का ना, माझा आत्मा म्हणजे त्या गोष्टीवर बोलावा असं वाटतं मला. म्हणून म्हणलं की मेलं म्हणजे गेलं, काही नाही, या 5 बोटांनी जे होईल का नाही ते खायला घाला. आणि तसाच माझा मोठा भाऊ एक, म्हणजे मोठा भाऊ राघू, त्यांनी ती कर्तव्य पार पाडलेलं आहे त्यांनी. कारण पैसा पाणी तर देतच होता ती, पण मला एक म्हणायचंय की आला ना आला कुठं मटण आण आणि खायला घाल, त्यांच्या बरोबर 4 घास खा आणि त्यांना बी खायला घाल. हे कर्तव्य त्यांनी पार पाडलेले. आणि जे सचिन आहे का नाही, आता कसं आहे काय मी नाव घेऊन बोलते, त्यांनी पण कर्तव्य कुठंतरी थोडंसं पार पाडलेलं आहे. म्हणजे लग्नाच्या आधी पार पाडलेलं आहे. लग्नाच्या आधी प्रत्येक गोष्ट त्यांनी खायला घातली, मटण आणली, अजून पण आणतो मटण, पण ती आनंदाने मटण खात नाही. कुठं दारू पी, कुठं काय कर असं असते. मग ही घरी मटण आणलेलं कोण माणसं खायतील का बाई? ह्या माणसानेच खाल्लं नाही आणलेले आणि आपण कसं खायचं? म्हणजे एक उदाहरण आहे बरं का, कुणाला रागही येऊ देऊ नका. कसं आहे माहिती आहे का, मला जे आठवलं ते मी बोलले. आणि कसं आहे, मी आता माझी पुरत कहाणी आणि माझ्या गोष्टी, आम्ही 5 जण भाव आहेत का नाही, 5 जण भावाबद्दल काही गोष्टी आम्ही बोलणार आहे. कारण त्या काही गोष्टी माझ्यासाठी पण त्यांनी केलेल्या आहेत त्या. आणि आता एक लेकरं झाल्यापासून काय म्हणजे करत नाहीत, कारण लेकरं झाल्यापासून नाहीत करत, जे आहे ते आहे. ह्याच्या आधी त्यांनी कर्तव्य त्यांचं पार पाडलेलं आहे पूर्णपैकी माझ्यापर्यंत. SIZ म्हणजे ते आठवलं का नाही थोडंसं हृदय भरून येतं माझं. आता आम्ही 5 आणि माझी मोठी बहीण अजूनही मला बोलत नाही किंवा फोन करत नाही. आणि फोन चुकून ही आलं की बोलती, पण बोलती ती मला. म्हणजे वर्षात ना का आहे ना, 2 वर्षात ना का आहे ना फोन करती, बोलती. आणि राहिला प्रश्न, मी सगळ्यात बारकी, पण बारकी असली तरी ज्ञान लय पुढचं आहे. म्हणजे एवढंच की मला थोडंसं बोलता असं येत नाही. आणि जर मी विचार केला का नाही जास्त मनामधनं, तर त्या भावना माझ्या निघतात. असं नाही मी कुणाला रागावला पण गेली नाही आणि कुणाचा राग पण मी मनावर धरत नाही. मला बोललं बोलती, नाही बोललं नाही बोलत. पण उद्देश कसा आहे की आमच्या इथली एक बाई सिरियस आहे. त्याच्यावर मला आठवलं, जे हाय ते 5 बोटांनी तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी घाला बस. मी यांनाच म्हणत नाही, आईबापांना आपल्या म्हणत नाही, प्रत्येक जणांनाच मी सांगते, 5 बोटांनी जेवढं होतंय तेवढं तुम्ही ते कर्तव्य करा. आणि मेल्यावर तर कुणीही चांगलं करतं, पण ते खात नाहीत. म्हणून कहावत पण झाली की बाई जिवंतपणी काय खायला नरड्यात हातपर्यंत लांबपर्यंत नाही घातला आणि मेल्यावर घालते ती लांबपर्यंत. म्हणजे आमच्या इथं अशी म्हणते ती. तर काय चुकलं असेल ना तरी पण माफ करा भावा बहिणींनो. जे मला वाटलं ते मी बोलले, तुमच्यासोबत शेअर केलं बरं का. कारण मला पोरगं नाही म्हणून मी बोलले. पोरगं नसलं मग काय झालं की मनातल्या गोष्टी बाहेर, आता तुम्ही ऐकलं हुडदं फोडलं, म्हणजे काही जणांना मनातलं वाटतं की बाहेर येणं काढलं आणि मी मनात ठेवलं का नाही मी खसत जाते. आणि मी मनातनं बाहेर काढलं का नाही मला खूप आनंद भेटतो. तर चला, हे आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तर बाय सगळ्यांना.